भानुदास नारायण लोंढे, राहणार कोरेगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथून आज तागायत 2001 पासून 24 वर्षापासून पायी दिंडी गाणगापूर पर्यंत घेऊन जातो. मला सांगा, तुम्ही दिंडी कुठून चालू होते आणि कुठपर्यंत जाते? कोरेगावहून गाणगापूर पर्यंत चालत. बर, तुमच्या सोबत किती माणसं असतात? माणसं साधारणतः 300 ते 400 लोक बरोबर असतात. बर, ही माणसं मग अशी तुम्ही दिंडी निघाल्यापासून सोबत येतात का एका गावातली असतात का वेगवेगळ्या गावातले? आमच्या गावातले 60, 70, 80 पर्यंत आकडा असतो. बरं. प्रत्येक काही गावातून 30 लोक असतात, काही गावातून 25 असतात, काही गावातून 5 असतात, काही गावातून 2 असतात, काही गावातून 1 असतात. ठरल्याप्रमाणे ही दिंडी कुठल्या महिन्यात निघते तुमची? अक्षय तृतीया दिवशी तिथून सुरुवात होते. बरं. करमाळा मुक्काम पहिल्या दिवशी करमाळा मुक्काम असतो. बरं बरं बरं. तुम्ही तुमच्या गावामधून जात असताना ती गाणगापूरला किती दिवसाचा प्रवास आहे तुमचा हा दिंडीचा? 11व्या मुक्कामाला आम्ही गाणगापूरला पोहोचतो. 11व्या मुक्कामूरला. बरं, जाताना काय तुमची सोय राहण्याची असेल किंवा खाण्यापिण्याची असेल म्हणा? प्रत्येक ठिकाणी सोय ग्रामस्थांनी केलेली. म्हणजे नाश्त्याची म्हणा, जेवणाची म्हणा, जेवण प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. आता दिंडीसोबत महिला किती आहेत तुमच्या सोबत? आता महिला साधारणतः यावेळेस 150 महिला आहेत. बरोबर. आणि पुरुष मंडळी 100 ते 150. जाताना काय अडचण येतात का तुम्हाला की बाबा? अद्यापर्यंत कधीच काहीच अडचण भासली नाही. म्हणजे वारी चालू केल्यापासून कसलीच अडचण नाही? अद्यापर्यंत कसलीच विक्षिप्त अशी घटना काही घडली नाही. काहीच नाही. कुठल्याही व्यक्तीला काहीच त्रास झालेला नाही अद्यापर्यंत. बर 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 बर. अजून काय म्हणतील वारीबद्दल? आणखी आता सांगण्याचं तात्पर्य, दत्त महाराजची कृपा आपल्याकडे लाभलेली. बरोबर बर का? तर साधारणतः ज्यांना मूलबाळ होत नाही अशा हजारो केसेस 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, माळवाडीचे 48 वर्षाच्या बाईला मूलबाळ आपल्या इथं येऊन झालेले. बर बर बर. झाले 2 मुलं आहेत, 2 मुली, 3 मुली, 4 मुली, असे 70 म्हणजे असे प्रसंग झाले तुमच्या? 70 ते 80चा आकडा मुलगा म्हणजे मुलगाच झालेला आहे. बर बर बर. म्हणजे एखादी गोष्ट देवाला पेशंट नगरहून परत पाठवल्यात व संपलं ह्यांचं, असे पेशंट जिवंत आहेत आज तागायत. बर बर. म्हणजे हे अनुभव आहेत तुमचे दिंडी सुरुवात केल्यापासून आतापर्यंत आहेत ते माझ्या बरोबर. ऐकलं का? चमत्कार आणि अनुभवानी ऐकलं का? दिंडीत माझ्या बरोबर 75% लोक आहेत. बर बर. त्यांचा मुलगा मी PSI केलाय. आणखी दुसरे एक इथं त्यांचा मुलगा हरिता ते शेळके म्हणून त्यांचा मुलगा PSI केला. दुसरा एक माणूस आहे, त्याचा मुलगा पंचायत समितीत इंजिनियरच्या पोस्टवर आहे. असा हजारोचा आकडा न रुपया कुठं भरता हजारोचा आकडा आपण गव्हर्नमेंट सर्व्हिस नोकरीला मुलं लावले. बरोबर. म्हणजे देवाची सेवा केल्यामुळे दत्ताची कृपा झाली. त्यांना मार्गदर्शन करून गुरुवार पकडा, मांसाहार बंद ठेवा, दत्तस्तुती वाचा, असं करून त्यांना हजारोचा आकडा आपल्या अद्याप ह्या काळात गव्हर्नमेंट सर्व्हिसला मुलं लावली. इतक्या वर्षापासून तुम्ही जाताय, तुम्ही म्हणजे तुमची पूर्ण वारी घेऊन जाताय. एखादा अनुभव सांगा की तिकडे वारीमध्ये जात असताना किंवा येत असताना? पहिल्या वर्षाचा अनुभव. आम्ही 48 लोक होतो. 16 जोडपे होते. बर. 16 जोडपे होते, 16 अशी सेपरेट होते. एकंदरीत 48 माणसं. आवाटी रोस आहे ना, त्या ठिकाणी आम्हाला पहिले वर्ष असल्यामुळे अनुभव नाही. बरोबर. दुसऱ्या दिवशी गुरुवार आला, उपासाला खिचडी फराळाचं वगैरे पाहिजे. बाईनी माझ्याकडं 1 छटाकभर शेंगदाणे दिले 50 ग्रॅम. मग आपण प्रत्येकाला 2-2 दिले. 8 लोकांना एक व्यक्तीने बुंदी घेतलेली होती, थोडस बेसन करून त्यांना नाश्ता दिला. सगळ्यांना भुका लागले, चाला येईना इतकी अवस्था. 4 वाजता आवाटीच्या त्या तिथं 4 वाजता जेवण बनवलं गेलं. बनवल्यानंतर प्रथम गडी माणसं बसले जेवाया. गड्या माणसांनी सगळी भाजी संपवली. भाजी सगळी संपवली. अर्धा तांब्या भाजी एक बाईला सुद्धा भागणार नाही अशा अवस्थेत भाजी डिगीत शिल्लक राहील. मी त्यांना म्हणलं, बाबा थोडस बेसन बनवा, तुम्ही गुरुवार उपास सोडा. ते म्हणले नाही भाऊ, आम्ही चटणी मिरची खाऊ, ह्याच्यावरच भागू. अक्षरशः 16 बाया जेवल्या तरी त्या डिगीत तेवढीच भाजी शिल्लक. काय म्हणतात? 2 माणसं
हा इथं आता आहे एक मोठे अनुभव. दोघ जण परत मागून आली बाया जेवतानी. हा, म्हणजे हे अनुभव तुमच्यात तरी ती भाजी अर्धा तांबे आहे ती डिगीत तशीच शिरली. म्हणजे हा अनुभव तुम्ही प्रत्यक्षात बघितला सगळ्यांनी. प्रत्यक्षातून बघितलं. बरं, दत्तकृपाच म्हणायची. की आमचं 24व वर्षे 2 तप झाली. हा तर या आजच्या वारीचा अनुभव ह्या हा असा आला रोशे गाव आहे हम्म. तिथं मुक्कामी दुसरा मुक्काम. तर त्या ठिकाणी रात्री करेक्ट 12 वाजता 25 वर्षाचा एक तरुणाची रूप घेऊन दत्त महाराजच प्रत्यक्षातून आले. हा आताच्या ह्या वारीतला अनुभव. बर हा 25 वर्षाच्या तरुणाचं रूप घेऊन रोशे गावात मधुकर पाटील यांच्याकडे मुक्कामी दिंडी असते. इतके स्वागत करतात. दिंडीला प्रत्येकाचं एकदम लय स्वागत करतात. अगदी तन मनाने ऐकलं का नम्रता लय त्यांच्याकडे. बरोबर. तर मी असं ठरवलं आज गुरुवार आहे संपूर्ण आरत्या घ्यायच्या. आज बाबा गुरुवार आहे तर सगळ्या आरत्या घेऊ आपण. काय आरत्या झाल्या मनात परत म्हटलं की बाबा सगळ्या आरत्या घेणं शक्य नाही. तसं की बाबा हे लोक ताटून आलेले असते तर प्रवास भरपूर झालेला असतो. अर्ध्या आरत्या सोडून दिल्या. आपापले सगळे जेवण खाऊन करून झोपी गेले. आमचा विनेकरी तो विनेकरी गेल्या वर्षी त्यांनी गावापासून ती पौर्णिमेपर्यंत 15 दिवस नुसत्या फळावर राहिला. नुसती फळं खाऊन राहिला. या वर्षी बी तोच नियम त्याने लागू केला चालू ठेवला. बर तो विनेकरी विना घेतलाय. ती व्यक्ती आली करेक्ट 12ला आली. आल्यानंतर म्हणले पाहुणे मग आम्हाला जेवाय आहे जेवायचंय म्हणले मला. आता तो हुडकाय गेला इकडे तिकडे जेवण रथात हाय काय नैवेद्य वगैरे ठेवलेला तर नैवेद्य नाही. तोपर्यंत म्हणले विना घ्या. विना घेतला त्यांनी. विना जोरात वाजवायला लागले. म्हणजे माझा विना तू तोडून टाकशील माझा विना परत दे मला. विना दिल्या गेला. ती रथापाशी गेली व्यक्ती. रथापाशी गेल्यानंतर आमच्याकडे खडी साखर 3 किलो बारीक साईजची. मोठ्या साईजची आहे तर लईत लई मोठी एवढी. त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठी खडी साखर नाही. त्यांनी हातात न बसणं एवढा खडा रथातून घेतला. हातात नाही बसत असा एका हातात असा खडा घेतला. दोन्ही हाताने ती खडी साखर खात राहिला. तेवढी मोठी खडी साखर आपल्या रथात नव्हतीच. बर तो खात राहिला. खात राहिल्यानंतर ऐकलं का परत बाहेर गेला गेटच्या बाहेर गेला. परत माघार यायला म्हणलं पाणी आहे का. मग ते विनेकऱ्यांनी बाटली दिली पाण्याची. पाणी प्याला. नंतर परत निघून गेला. म्हणजे हे अनुभव तुमचे. ती विनेकरी मोठ्याने वरडाय सुरू केलं लोकांना नावं घेऊ दोघा तिघाची. अरे उठा पळा चोर पादुक अशी त्याची एक भावना झाली. वास्तविक पाहता तो चोर नव्हता. दत्त महाराजच होते प्रत्यक्षातून. वेगळ्या रूपात भेट द्यायला आले. नंतर 2-3 लोकांना फोन केले त्यांनी. कुणीच फोन उचलला नाही. झोपीत टाकून गेले. मला फोन आला मी फोन उचलला. महाराज सावध झोपा एक माणूस आलाय चोर बीर आहे वाटत. म्हणून हे विषय फक्त दिंडीमध्ये झालेले प्रसंग तुम्ही सांगितले. आता घडलेली गावात गुरुवारी घडलेली घटना. धन्यवाद.
साठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.